ठाकरे कुटुंबीय आणि अर्थातच आशाताई किंवा मंगेशकर कुटुंबीय यांचाही खूप स्नेहाचा असा हा धागा. आणि आशाताईंना आदरांजली वाहण्यासाठी पोहोचले आहेत ठाकरे कुटुंबीय. ठाकरेंसोबत त्यांच्या पक्षातले वरिष्ठ नेतेगण देखील उपस्थित आहेत. राजकीय नेते असतील, कलाकार असतील, खेळाडू असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती आज आदरांजली वाहण्याकरता पोहोचत आहेत तिकडे. कारण प्रत्येकाच्याच मनामध्ये कायम घर करून राहणारा असा हा आवाज, आशा भोसले यांचा आवाज, त्यांची गाणी, त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळंच सगळ्यांच्या मनाजवळचं. त्यांचा तो ऊर्जादायी वावर, मग स्टेज शो असेल किंवा गाण्याचं रेकॉर्डिंग असेल, आणि अर्थातच त्यांच्या गाण्यातून बरसणारा अखंड उत्साहाचा स्रोत. मग अनेक गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनात घर करून ठेवलंय. सूरज सावंत आपल्याला ताजी माहिती देतील. सूरज. अश्विन, नक्कीच आशाताई म्हणजेच मंगेशकर कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय यांचं एक अतूट नातं आहे आणि त्यामुळेच ठाकरे कुटुंबीय